कसं सांभाळू या जनरेशन अल्फाला? डोंबलाचे अल्फा म्हणे टीनेजर्स. कोणी काढलं शोधून हे गोंडस शब्द? ऐकत नाहीत म्हणजे काय? नीट उठावं, वेळेवर उठावं, दात घासावे, आंघोळ करावी, घरातलं, हो हो घरातलंच, घरातलं खावं, पण नाही. कुठल्या कुठल्या अनोळखी पदार्थांची नावं सांगतात आणि आईने मास्टर शेफ बनावं अशी अपेक्षा करू तरी कशी शकतात हे अल्फा? जरा अभ्यासाला बस आणि ठेव तो मोबाईल देवघराजवळ, असं म्हटलं आणि याही पुढे जाऊन असं म्हटलं की जरा बुद्धी येईल तुला, तर कसे म्हणतात, आई मला नाही, मोबाईलला बुद्धी येईल. वाटतं चांगले 2 धपाटे घालावे, पण मानसशास्त्र आडवं येतं. मुलांना रागवायचं नाही, मारायचं नसतं आणि ह्या मुलांना नातेवाईकात सण समारंभात जायचंच नसतं. मग जबरदस्तीने त्यांची वरात काढावी लागते. बरं तिथे गेले तरी कोणाशी बोलायचं नाही, डोकं खुपसून बसायचं त्या मोबाईलमध्ये. पण आईने मात्र रागवायचं नाही, मनाचा तोल ढळू द्यायचा नाही. आम्ही इतकी काळजी करतो, सांभाळतो, पण ह्या अल्फा जनरेशनला हवं असतं स्वातंत्र्य, स्पेस, सेल्फ आयडेंटिटी आणि आम्ही दाखवायचा असतो संयम, समजदार आणि शांतता. खरंच कंट्रोल जातो आहे का माझा? म्हणजे अल्फा जनरेशनवरचा जातो आहे का स्वतःवरचा? नेमकं दुःख कशाचं होतं आहे तेच मला कळत नाही अलीकडे. आणि बाबांना सांगितलं तर त्यांच्या 2च रिॲक्शन्स असतात. किती हायपर होती आहेस? नाही तर मुलांना ओरडणं. मग मुलं का बरं ऐकतील? बाबा नेहमी गुड बुक्समध्ये आणि आई कटकट आणि सॉफ्ट टार्गेट. आता ना अगदी हेल्पलेस वाटायला लागले. म्हणून माझ्या मनाला विचारलं, ते काहीतरी वाचलं होतं ना या अल्फा जनरेशनबद्दल, ते खरंच विचार करण्यासारखं असावं. का बरं होतात अलीकडे आपले इतके वाद अल्फाशी आणि अल्फाच्या वडिलांशी पण? ही कारणं असावीत बहुधा. मुलांना हवी आझादी आणि आपण सोडत नाही आहोत त्यांच्या आयुष्यावरचा कंट्रोल. मुलं पूर्वीसारखा अभ्यास अजिबात करत नाही, त्यांची प्रोग्रेस होत नाही, ती ढासळते असं फक्त आपल्याला वाटतं आणि हे खूप मोठं दुःख आहे, कारण हे लोकांना कळतच नाही. असो. पण आणखी काय कारण असेल बरं? तर मित्र आणि फ्रेंड्स हे इतके महत्त्वाचे की आईबाबा ओल्ड जनरेशनचे वाटायला लागले आहेत त्यांना. खरंच का आपण जुन्या वळणाचे आहोत? जमत नाही आहे का आपल्याला सो कॉल्ड मॉडर्न मम्मा बनायला? पण मग हीच मुलं म्हणतात ना की आई आईसारखीच असायला हवी. यांचं हे सोशल लाईफ हे एक भयंकरच प्रकरण आहे. भीतीच वाटते. पण तेच आवडते या अल्फाला. हुंदडायचं असतं बाहेर आणि आम्हाला मात्र वाटते काळजी. संगत चुकली तर? खोली हवी असते वेगळी आणि दारं कसली लावतात म्हणे. म्हणे प्रायव्हसी हवी. असं वाटतं सुताराला बोलून खोलीचं दारच काढून घ्यावं. दार बंद करून काय करत असतील हे अल्फा? सारखे मेले वाईटच विचार काय येतात डोक्यात कोणास ठाऊक. काही नियम मात्र घालायलाच हवेत असं मन म्हणत राहतं. पण या विचारांच्या गुंत्यातून बाहेर पडायचं म्हणजे जे वाचलं ते करून तर पाहूया का? बघूया निदान स्वतःला तरी बरं वाटतंय का? थोडंसं समजुतीने बोलूया, जमवून घेऊया का? आधी ऐकून तर घेऊया, त्याच्याकडे काय सोल्युशन्स आहेत ते विचारूया. थोडं त्याचं, थोडं आपलं असं जमू शकेल बहुतेक. त्याचा पर्स्पेक्टिव्ह की काय म्हणतात ना, तो समजावून घेऊया. लगेच मत मांडून मोकळं होणं थांबवूया. कदाचित कदाचित बरं वाटेल त्याला की मला मध्येच न थांबता ऐकलं तर जातं आहे, मतांना महत्त्व दिलं तर जातं आहे. थोड्या गोष्टींवर मात्र माझा कंट्रोल पाहिजेच हं. त्याच्या वागण्यावर, अभ्यासावर, घरी येण्याच्या, जाण्याच्या, झोपण्याच्या, जेवण्याच्या वेळेवर. थोडं लवचिक बनेन मी, पण अगदीच वाटेल तसं नाही वागू देणार. आपल्या बोलण्यातनं, वागण्यातनं, संवाद कौशल्यातनं कदाचित तो शिकेल, थोडं चांगलं शिकेल. जरा संयमाने घेऊया, संयमाने बोलूया. सारखं सारखं तेच तेच गरज नसताना फारच सल्ला देते का मी? म्हणजे मलाही कळतं आहे बरं का. जमवतेच आता हे, जरा कमी करते ज्ञान वाटणं, असंच म्हणतात वाटतं अल्फा. आणि असंही वाचलं आहे की काही युद्ध जिंकायची असतात, काही युद्ध हरायची असतात आणि काही सोडून द्यायची असतात. हे केलं ना
तरच या जनरेशन अल्फाबरोबर निभाव लागेल गं बाई. धन्यवाद.